नमस्कार मित्रांनो. जो आज आपण आलो आहे महाबळेश्वर तालुका राहता तिथे सुधीर भाऊ मस्ते यांच्या प्लॉटवरती. तर चला आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. कुठली व्हरायटी आपण केली आहे? सागर सीड्सचं सिंगम मोडक आपण केली. सिंगल. हो. लागवड तारीख काय आहे आपण? 25 जून. 25 जून. किती पॅकेट लावले होते एक सागर? आपण 15 पॅकेट लावले. तुम्ही आंतरपिकामध्ये केली ना? आणि हा आपला डाळिंबाचा बाग आपण बसवला होता. त्या बागेत आपण आंतरपीक म्हणून घेतलं ते. ओके. मध्ये एक लाईन टाकली ब्लो वेडच्या याची. हो, रेडिओ पण लावला आणि मध्ये एक म्हणजे अजून एक लाईन घेऊन त्यात घेतला आपण आउटफे. बाकी तुम्ही तुमचं अपेक्षित उत्पन्न काय तुम्हाला काय वाटतं हे याच्याबद्दल काय वाटतं? तर मग मी पहिल्यांदाच टरबूज लावलं. थोडी धाकधूक होती मनात. अरे उत्पन्न पाहता आणि फळ पाहता मला फार आनंद होता. आनंद याच्यावर झाला की एवढा ऊन वारा पावसामुळे सुद्धा आपण याच्यातून चांगलं फळ आपल्या भेटलं आहे. निश्चित त्यांनी सागर सीडचं सिंगमची व्हरायटी आहे. त्याच्यात रेजिस्ट्रेशन पावर चांगली वाटली मला. माझी साईज पण चांगली भेटते. सेटिंग पण चांगलं झालं. आपण जे म्हणतो ना पहिलं दुसरं सेटिंग मध्ये चांगलं आपला माल भेटू गेला. आणि हे भेटत असं नाही आता शेवटी माझी साईज पण चांगली आली आपली. फळाची साईज पण अतिशय आपण बघू शकता. शेतकरी बंधूंनो, फळाची साईज अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेली आहे. एक 5 ते 7 किलो पर्यंत आपलं फळ गेलेलं आहे. एवढा पाऊस झाला तो वातावरण खराब होतं तरी पण त्याच्यात आपल्याला पुढे सरकलो आपण आणि एक 5 ते 7 किलो मध्ये आपल्याला चांगले भेटले. तुमची अपेक्षा काय की अपेक्षित उत्पन्न काय तुम्हाला काय अपेक्षा किती मिळालं? आता आपण आंतरपीक घेतल्यावर आपलं अपेक्षित उत्पन्न असं एकरी 20 टनाचं अपेक्षित उत्पन्न आहे आणि लगभग जवळजवळ 50 टन आम्हाला 3 एकरामध्ये भेटून जाईल असं अपेक्षा आहे. आणि तसं वजन पण भेटते चांगलं. निश्चित आपण त्याचा तो टार्गेट आपण जो 50 टनाचा टार्गेट आहे तो आपण काढतो. बाकी इतर शेतकऱ्यांना आपण काय संदेश पोषण आणि सगळ्याला विनंती पण करतो की सीड या तरी चांगले सीड घ्या जेणेकरून आपल्याला चांगला भाव भेटेल. मार्केटमध्ये चांगला माल जाईल आपला. एक खाणाऱ्याला पण जो घेतोय त्याला पण चांगला माल भेटेल आणि आपल्याला पण 2 पैसे चांगले भेटतील. आता एवढ्या अडचणीतून सुद्धा आपण जसं आम्ही पुढे काम केलंय तर निश्चित खर्च आणि उत्पन्न याच्यातून खर्च आणि उत्पन्न जर पाहिलं आपण तर आपल्या त्यातून 2 पैसे शिल्लक राहतील शेतकऱ्याला आणि आपल्या शेतकऱ्याची उन्नती होईल असंच मी याच्यातून सांगू शकतो. सागर सीडचं सिंगम व्हरायटी आज 12 टायरची गाडी म्हणजे 25 टन आज आपला हा दृष्टी होणार आहे. आणि मी सर्वांना सांगू शकतो आणि म्हणजे आनंदाने सांगतो की सागर सीडचं सिंगम व्हरायटी करा, लागवड करा आणि भरघोस उत्पन्न घेऊन आपला खिसा गरम करा. धन्यवाद. थँक्यू. आपले पण खूप खूप आभार. आम्ही आपण चांगलं सीड आम्हाला रिकमेंड केलं